पृथ्वीराज बाबा देशमुख यांच्या पाठपुराव्याला मोठे यश. पलूस शहरातील 1,20,00,000चा निधी मंजूर. कडेगाव पलूस विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार तथा सांगली भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज बाबा देशमुख यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे पलूस शहरातील विविध विकास कामांसाठी तब्बल 1,04,34,714 रुपयांचा निधी मंजूर झालाय. पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी या निधीस मंजुरी दिली असून त्यामुळे शहरातील अनेक प्रलंबित विकास कामांना गती मिळणार आहे. या निधीतून हिंदू स्मशानभूमी सुधारणा, HDFC बँक ते समर्थ कॉलनी रस्ता तसेच मातंग वसाहत परिसरातील रस्ते आणि गटार कामे करण्यात येणार आहेत. शहरातील मूलभूत सुविधांमध्ये सुधारणा होणार असल्याने नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. माजी आमदार पृथ्वीराज बाबा देशमुख यांनी आपल्या कार्यकाळात आणि त्यानंतरही मतदारसंघातील विकास कामांसाठी सातत्याने शासन दरबारी पाठपुरावा सुरू ठेवलाय. ग्रामीण भागातील रस्ते, पाणीपुरवठा, गटारी, सामाजिक सुविधा आणि सार्वजनिक विकास कामांसाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले. सांगली भाजपचे जिल्हाध्यक्ष म्हणून काम करताना त्यांनी पक्ष संघटना तळागाळापर्यंत पोहोचवली आहे. युवक आणि कार्यकर्त्यांना संधी देत संघटन मजबूत करण्याचं कामही त्यांनी केलंय. त्यांच्या शांत, संयमी आणि विकासाभिमुख नेतृत्वामुळे मतदारसंघात त्यांच्याविषयी विशेष विश्वास निर्माण झालाय. पलूस शहर भारतीय जनता पार्टी तसेच ग्रामस्थांच्या वतीने या विकास कामांसाठी निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल माजी आमदार पृथ्वीराज बाबा देशमुख आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे आभार मानण्यात आले. या मंजूर निधीमुळे पलूस शहरातील नागरी सुविधांमध्ये मोठी सुधारणा होणार असून अनेक प्रलंबित प्रश्न मार्गी लागतील अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होते. स्पेशल रिपोर्ट, पॉवर मराठी न्यूज. आपला जिल्हा, आपली पॉवर. पॉवर मराठी न्यूज नेटवर्क. एकच नजर, चौफेर खबर.